महाराष्ट्र सरकार ने ओबीसी कल्याण, किसानों के लिए राहत योजनाओं और जनसंवाद अभियान को लेकर अपनी प्रतिबद्धता दोहराई है। साथ ही नीट पेपर लीक मामले पर विपक्ष पर राजनीति करने का आरोप लगाते हुए सरकार की कार्यवाही का बचाव किया है। कुणाचा आज अंदाज बांधणं काही योग्य नाही, त्यांना त्यांची पक्ष काढण्याचा अधिकार आहे। लक्ष्मण हाकेंनी जो काही पक्ष काढताय त्याच्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहे। पण शेवटी देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हेच ओबीसीच्या कल्याणाकरता बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी काम केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या 11 वर्षाचा काळ, देवेंद्रजींचा काळ, एकनाथ शिंदेजींचा काळ, या काळामध्ये आम्ही या ठिकाणी जेवढं ओबीसींना जास्तीत जास्त या ठिकाणी योजना येता येईल, आता या ठिकाणी महामंडळ तयार झाले आहेत, त्यांचे गठन करणार आहोत। जवळपास 22 वेगवेगळ्या समाजाचे मंडळ आम्ही तयार केले आहे, त्याच्या गठन आम्ही करणार आहे, त्यांना निधी आम्ही देणार आहे। त्यामुळे लक्ष्मण हाकेचे काही इश्यू असतील त्यावर चर्चा करू, पण त्यांनी आपली पार्टी काढली तर माझी काही मनाई नाही। आता थोडी वीज वाढवून द्यावी लागेल, कारण काही ठिकाणी पाणी आहे पण 6 तास वीज आहे। शेवटी धानाचे पर्याय जिवंत ठेवावे लागतील, काही ठिकाणी विजेचं नियोजन करावं लागेल, काही ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जे छोटे छोटे वॉटर बॉडी आहे त्याचं नियोजन करावं लागेल, काही जलसाठ्याचं नियोजन करावं लागेल, पिकं तर वाचवावी लागतील आणि दुष्काळ येऊनही काळजी आम्हाला घ्यावी लागेल। त्याचं नियोजन आम्ही या डीपीसी मध्ये करतोय। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो की नागपूर जिल्ह्याला 1400 कोटी रुपयाची डीपीसी यावर्षी दिली। यातनं आदिवासी आणि मागासवर्गीय कल्याणाच्या अनेक योजना आम्ही करणार आहोत आणि या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही आज विचार करणार आहोत की दुष्काळग्रस्त भागामध्ये जर उद्या दुबार पेरणी करावी लागली, त्यांना बी बियाणं देता येईल का, त्यांना अजून काही आर्थिक मदत देता येईल का, काही डीपीसीच्या योजना सुद्धा आम्ही आता करणार आहोत। मी मागच्या 2004 पासून विधानसभेत निवडून आल्यापासून प्रत्येक रविवारी जनसंवाद, जनतेचे निवेदन स्वीकारतो आणि पुढचे 8 दिवस त्या निवेदनावर काम करतो। माझं कार्यालय हे पुढच्या 8 दिवसाचा कालच्या निवेदनावर काम करणार, असं आमचे सर्वच या ठिकाणी नागपूरचे आमदार आहेत, आशिष जयस्वालजी आहेत, महाराष्ट्राचे सर्व मंत्री आहेत, स्वतः नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत। परवा देवेंद्रजींनी तर बाहेर येऊन त्या ठिकाणी एक डेस्क टेबल तयार करून त्यावर निवेदन घेतले। त्यामुळे आमची धारणा पक्की आहे की जनतेशी संवाद केल्याशिवाय आम्ही सरकारच्या योजना पूर्ण करू शकत नाही, सरकारच्या योजना पूर्ण नेता येत नाही। जेवढा जनसंवाद करू, जेवढे जनतेचं म्हणणं ऐकू, जेवढे जनतेचे काम करू, तेवढं या ठिकाणी लोकाभिमुख सरकार चालवता येईल। माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख करायचं असेल तर जनतेशी संवाद करावा लागेल, जनतेचे निवेदन घ्यावे लागतील, जनतेचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्या भूमिकेत आम्ही काम करतोय। असं आहे की जे आंदोलन सुरू आहे ते नौटंकी आहे, सर्व राजकीय विषय संपलेले आहेत, म्हणून एक नवीन विषय करण्याची तयारी सुरू आहे। माझं समर्थन नाही की नीटचा पेपर किंवा कुठले पेपर लीक झाले पाहिजे, पण ज्या पद्धतीने सरकारने सुमोटो कारवाई केली, हे काही कोणाची तक्रारीवर कारवाई झाली नाहीये। नीटच्या पेपरचे जे काही पेपर फुटी आहे ती सरकारने शोधून काढली, केंद्र सरकारची एजन्सी या ठिकाणी लावली आणि ज्या पद्धतीनं खडा लावला गेला। काँग्रेसचा काळ बघितला आपण, पेपर फुटी झाली तेव्हा काहीच कारवाई होत नव्हत्या, हजारो वेळा पेपर फुटी झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तेव्हाही त्या ठिकाणी अशा आंदोलन कधीच पेटवण्याचं काम नाही केलं। एक विचार असा आहे जो माननीय पंतप्रधान मोदीजींना डॅमेज करण्याकरता, देवेंद्रजींना डॅमेज करण्याकरता असा एक समाजामध्ये गट निर्माण झाला आहे, ज्या गटाला दिवसभर हे काम करायचं आहे आणि त्यामुळे हे कॉकरेजचं आंदोलन हे काही नौटंकी आहे। काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कटकारस्थान चालू आहे, पण या ठिकाणी मनस्तापामुळं काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले आहे, कारण मनस्ताप झाला आहे नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळं। पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाहीये। काही आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला का, काही चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी काही पेपर लीक केला का? सिस्टीम मध्ये एखाद्याने बदमाशी केली, त्या बदमाशीचं भुगतमान त्याला मिळालं, सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली, तर कडक कारवाई केली। सरकार यापुढे कडक बंधनं आणले की नाही आणले, योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली। खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा, पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉग्निशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय। अनेक मंदिरामध्ये कधी कधी चोरी होतं। आता मुंबईच्या सिद्धिविनायकामध्ये जेव्हा चोरी झाली होती तेव्हा कोण अध्यक्ष होता? कोणाचा अध्यक्ष होता? उद्धव ठाकरेंचा अध्यक्ष होता। मग तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला का आम्ही? तिथे काम करणारा व्यवस्थित चूक झाली। उद्या कोराडी महालक्ष्मी आहे,
मी त्या ठिकाणी आता अध्यक्ष होतो, आता मी ट्रस्टमध्ये नाही आहे, आता अध्यक्ष नाही आहे, मी आता राजीनामा दिलाय. पण उद्या तिथले अध्यक्ष आहेत आणि एखाद्या कर्मचाऱ्याने समजा तिथली चोरी केली तर अध्यक्षाचा राजीनामा घ्यायचा का? त्या कर्मचाऱ्यावर सजा झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. सेम राम मंदिरात काही झालं असेल, अयोध्येला झालं असेल, त्याच्या लोक पकडले गेले, कडक कारवाई केली, यानंतर चोरी होण्याच्या कडक बंधन त्या ठिकाणी कसं करता येईल ते बघितलं. एखाद्या मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी चोरी केली त्याला अध्यक्षाला राजीनामा मागताय. एखाद्या सिस्टीम मधल्या नीट मधल्या एखाद्या पेपरच्या फुटीमध्ये काय असलं त्याला मंत्र्याला राजीनामा मागताय. हे जे राजकारण चालू आहे ना उद्धव ठाकरे या लोकांचं, हे नौटंकी आहे. आणि त्यामुळं जेव्हा तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला अयोध्येला जाण्याकरता प्रतिष्ठापनेच्या दिवशी निमंत्रण होतं, त्या दिवशी मताच्या लागून चालना करता महाराष्ट्रातले मतं कमी होतील म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गेले नाही. तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राचा तिरस्कार आयुष्यभर केला आणि आता तुम्ही त्या ठिकाणी असे आंदोलन करून या ठिकाणी काही मिळणार नाही आहे, काही भेटत नाही आहे. आंदोलनामध्ये तेच लोक आहे, काही जनतेला काही संबंध नाही आहे. जनतेला विकासाशी संबंध आहे, विकसित महाराष्ट्राकडे जनता जाते आहे. त्यामुळे जनतेला अशा आता काही आंदोलनाची भूमिका काही घेणं नाही आहे. जनता आता ही देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्राच्या विकासाला समोर जाते. आता याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेजींनी केलं पाहिजे. शेवटी तुमचा पूर्व इतिहास जर काढला तर पूर्व इतिहासाचे भाषण काय तुमचे, तुम्ही बदलली आहे भूमिका. बदललेल्या भूमिकेला कधी लोक साथ देत नाही. उद्धवजींनी मताच्या लागून चालना करता काँग्रेसचा हात पकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार बदलला आणि आता लोक त्यांच्यासोबत नाही आहे म्हणून 500,000 लोक जमले आहे. ते तुम्ही 1000 सांगता, 300 लोक होते. 1400 कोटीची डीपीसीचं नियोजन आहे. शेतकरी शेतमजुरांच्या योजनेपासून तर शेत रस्त्यापासून तर संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन आम्ही करणार आहे. काही पैसा दुष्काळाकरता, अल्निनो करता, काही ज्या प्रभावित त्याकरता राखीव ठेवणार आहोत. आमचा विचार आहे की यावर्षी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जेवढे घर आहेत जे 100 युनिटच्या कमी वीज वापरतात त्या सर्वांना सूर्यघर देण्याचा विचार आहे. काही व्यक्तिगत लाभाच्या योजना तयार केलेल्या आहे. काही आशिष जयस्वालजींनी राज्याचे राज्य अर्थमंत्री म्हणून त्यांनी काही योजना तयार केलेल्या आहेत नियोजन विभागाच्या. काही प्रेझेंटेशन आहे, काही नाविन्यपूर्ण काम आम्ही करतोय. दिव्यांगाचं जसं आम्ही नाविन्यपूर्ण करतो तसं काही नाविन्यपूर्ण योजना करतोय. मी आपल्या प्रेसला एक ब्रीफ नोट पाठवेल ज्यामध्ये आज काय काय आम्ही विचार केलाय. पुन्हा कारवाई करू, पुन्हा त्या निर्णयाला पुनर्विलोकन करू. काही एखादा निर्णय झाला तो नाही इम्प्लिमेंट झाला तर पुनर्विलोकन करावं लागतं. पुन्हा त्याची आता आढावा घेऊ. येणेचा कायदा राज्यामध्ये रद्द झालेला आहे. समजा जुना येणे रद्द करायचा असेल तर त्याला झोन बदलून टाकायचा, येणे रद्द करायची गरज नाही. समजा एखादा ऍग्रिकल्चर झोन असेल त्याला रेसिडेन्शियल व्हायचं असेल, येण्याची गरज नाही, झोन बदलायचा. ज्याचा रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल बेल्ट असेल त्यांना ऍग्रिकल्चर मध्ये वापस जायचं असेल तर त्यांनी झोनिंग बदलून घ्यायचा. येण्याचा कायदा रद्द झालेला आहे. येण्याची गरज नाही, येण्याचा रद्द करायची गरज नाही. येण्याचा कायदा संपला. आता झोनवर जावं लागेल. जर ऍग्रिकल्चर झोन झाला असेल तर रेसिडेन्शियल झोन पाहिजे, रेसिडेन्शियल झोन करून घ्या. ज्याचा रेसिडेन्शियल झोन झाला असेल त्यांना ऍग्रीमध्ये जायचं आहे, त्यांना ऍग्री झोन बदलून घ्या. झोनिंगवर या ठिकाणी आता विकास होणार आहे.